Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वोट चोरीच्या आरोपानंतर एका मतदारसंघात मतदार यादीतील मतदारांचं नाव हटवण्यासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येक अर्जामागे 80 रुपये दिल्याचा खळबळजनक प्रकार आता समोर आलाय. कर्नाटकातल्या आलन विधानसभा मतदारसंघात एसआयटीने केलेल्या तपासात हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. 2023च्या विधानसभा निवडणुकीत आलन मतदारसंघात 6018 मतदारांची नावं वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. तेव्हा निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचं सांगत फेटाळून लावले आणि निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीनं मतं वगळली जाऊ शकत नाही असा मोठा दावाही केला होता. मात्र आता सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासात ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, सोप्या भाषेत समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत समोर आलंय की 6018 मतदार रद्द करण्याचे अर्ज सादर करण्यात आले होते. त्यापैकी फक्त 24 अर्ज डिलीट करण्यासाठी वैध होते. म्हणजे काही कारणास्तव ते जे 24 मतदार आहेत ते त्या मतदारसंघात राहत नव्हते, त्यामुळे ती 24 नावं मतदार यादीतून डिलीट करण्यासाठी वैध होती. उर्वरित जे 5994 अर्ज होते ते मात्र वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करून संबंधित मतदारांना त्याची काहीही माहिती नसताना मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. आलनचे आमदार BR पाटील यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. प्रचंड वाद पेटल्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि मतदार हटवण्याचं हे संपूर्ण प्रकरण आता उघड झालं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला 80 रुपये मोबदला दिला जात होता. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान एकूण 6018 अर्ज हटवण्यात आले. त्यासाठी सुमारे 4.8 लाख रुपये इतका मोबदला डेटा सेंटर ऑपरेटरला देण्यात आला. आता या प्रकरणाला सुरुवात कशी झाली तर या मतदारसंघात झालं असं की बूथवर काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या काकांचं नाव मतदार यादीतून डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे हे नाव कुणी डिलीट केलं याची माहिती सदर अधिकारीने काढायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हे नाव मतदार यादीतून डिलीट केलंय. त्यामुळे अधिकारीने त्या शेजारच्या व्यक्तीकडे या संदर्भात विचारपूस केली. मात्र मी असं काहीही केलेलं नाहीये असं शेजाऱ्याने सांगितलं. हे मत शेजाऱ्याने डिलीट केलेलं नव्हतं तर एक वेगळी शक्ती काम करत होती असा दावा राहुल गांधींनी केला. खरं तर राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप करताना जी पत्रकार परिषद घेतली होती त्यातच हा प्रकार उघड केला होता. मात्र आता एसआयटीने तपास केल्यानंतर कलबुर्गी जिल्हा मुख्यालयाच्या एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठवले गेल्याचं स्पष्ट झालं. फेब्रुवारी 2023 मध्ये डिलीट केलेले अर्ज सापडल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी आणि नंतर एसआयटीने केलेल्या तपासात स्थानिक रहिवासी मोहम्मद अशफाकचा सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर अशफाकने निर्दोष असल्याचा दावा करत त्याच्या ताब्यातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं जमा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर अशफाक दुबईला निघून गेला. आता एसआयटीने जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड आणि अशफाककडून जप्त केलेली उपकरणं पाहिली तेव्हा अशफाक, त्याचा सहकारी मोहम्मद अक्रम आणि इतर तिघांची इंटरनेट कॉलद्वारे संपर्कात असल्याचं आढळून आलंय. एसआयटीने या चौघांच्या मालमत्तांवर धाड टाकली. या दरम्यान मतदार यादीत फेरफार करण्यासाठी डेटा सेंटर चालवल्याचं आणि प्रत्येक मतदाराचं नाव डिलीट करण्यासाठी 80 रुपये घेतल्याचं समोर आलंय. मोहम्मद अक्रम आणि अशफाक हे डेटा सेंटर चालवत होते तर बाकी डेटा एंट्री ऑपरेटर होते. त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधूनच मतदार हटवण्याचे अर्ज पाठवण्यात आल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय. दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी एसआयटीने भाजप नेते सुबोध गुट्टेवार, त्यांची 2 मुलं हर्षानंद आणि संतोष तसेच त्यांचे सीए मल्लिकार्जुन महंतगोल यांच्या मालमत्तांवर धाड टाकली. यामध्ये 7 पेक्षा जास्त लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. हे तेच गुट्टेवार आहेत ज्यांचा 2023च्या निवडणुकीत काँग्रेसचे BR पाटील यांनी पराभव केला होता. निवडणूक आयोग पोर्टलवर अर्ज करण्यासाठी 75 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरण्यात आले होते.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार हे नंबर पोल्ट्री फार्म कामगारांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचे असल्याचं सुद्धा आता समोर आलंय। अर्जातल्या मतदारांची नावं आणि पत्ता चुकीचा दाखवून निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी ज्यांची ओळखपत्र वापरली गेली आहेत किंवा ज्या मतदारांच्या वतीने इतर मतदारांना वगळण्यासाठी अर्ज केले गेले त्यांना मात्र याचा काहीही पत्ता नाहीये, काहीही माहिती नव्हती। आता हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्यानंतर काय कारवाई होईल? कारवाई झालीच तर नेमकी काय कारवाई असेल? पुढे या प्रकरणात नक्की काय होईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमची मतं काय आहेत ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।